मी ॲडव्होकेट रंजना रघुनाथ भोसले, तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नगराध्यक्ष या पदासाठी मी अपक्ष उमेदवार म्हणून माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं महत्त्वाचं कारण आहे की मला लोकशाही टिकवायची, लोकशाही जिवंत ठेवायची, घटनेने दिलेला लोकांचा मतदानाचा जो अधिकार आहे तो अधिकार मला अबाधित ठेवायचा। याचं कारण असं आहे की तळेगावचे जेव्हा नगराध्यक्ष पदाची सोडत झाली त्यापूर्वीच आमच्याकडे तळेगावमध्ये भावी नगराध्यक्ष कोण हे स्थानिक आमदारांनी जाहीर केलं आणि त्याच्यानंतर त्या दृष्टीने पावलं उचलायला सुरुवात केली। तर आरक्षणाच्या पूर्वीच जर त्यांनी भावी नगराध्यक्ष कोण हे जाहीर केलं आणि नेमकी सर्वसाधारण गटाचीच कशी काय सोडत निघाली, हा माझा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण दाभाडे नगरपालिकेची नगराध्यक्ष पदाची सोडत, वडगावची नगराध्यक्ष पदाची सोडत आणि लोणावळ्याची नगराध्यक्ष पदाची सोडत जी झाली तेच उमेदवार कसे काय इथं आले असा मला प्रश्न पडलाय। कारण सोडत जाहीर होण्या अगोदरच आमदारांनी तळेगावचा नगराध्यक्ष कोण आहे हे जाहीर केलं, वडगावचा नगराध्यक्ष कोण होईल हे जाहीर केलं। लोणावळाकरांनी मात्र त्यांचं ऐकलेलं नाही, त्याच्यामुळे त्यांची देखील उमेदवारी जी त्या आमदारांनी जाहीर केली होती त्या पद्धतीनेच भरली गेली। याचा अर्थ निवडणूक आयोग आणि शासन यांच्यात काहीतरी शासन म्हणण्यापेक्षा सध्या राज्य करणारे महाराष्ट्राचे राज्यकर्ते आहेत त्यांचं आणि निवडणूक आयोगाचं काय साठवलोटं होतं का असं मला वाटतं। कारण त्याच नावाचे उमेदवार नंतर निवडणूक जाहीर झाल्यानंतर दिले गेलेत, त्यामुळे मला असं वाटतं की साठवलोट्यातून हे सगळं राजकारण चाललंय म्हणून लोकशाहीचा गळा घोटला जातोय। मला असं वाटतं 50% सुद्धा उमेदवार पूर्वी नगरसेवक झालेले नाहीत। आता ज्यांची उमेदवारी दिली त्यांचा जर अभ्यास केला, खरं तर मला कोणावर टीका करायची नाही, कोणी आईच्या पोटातून सगळं शिकून येत नाही, परंतु तरी सुद्धा आपल्या प्रश्नांची तिथं मांडणी करणारा समाजातील एक चांगला उमेदवार नगरपालिकेत गेला पाहिजे। आता जे उमेदवार दिलेले आहेत त्यांचा सगळ्यांचा नागरिकांनी अभ्यास केला पाहिजे की खरोखरी आपला आवाज नगर परिषदेपर्यंत पोहोचणार आहे का, आपला प्रश्न नगरपालिका सोडवणार आहे का। लोकप्रतिनिधी जो आहे तो नगर परिषद याचा प्रशासन आणि नागरिक यांच्यामधला मोठा दुवा असतो आणि नगराध्यक्षपद उमेदवारी अर्ज मागे घेतलेत त्या सगळ्यांचा विचार केला तर जवळजवळ आज 50,000पेक्षा जास्त मतदार आपल्या मतदानाला ते हे झालेले आहेत, मुकलेले आहेत आणि त्याच्यामुळे फक्त राहिलेले 13,000 लोक आपले प्रतिनिधी निवडून देणार आहेत। आणि त्याच्यासाठी देखील आता हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन काम करतायत। या दोन्ही पक्षांची धनाची ताकद ही जी आहे ही मोठी आहे। माझ्यासारखी कार्यकर्ता जे आहे कुठल्याही धनाची ताकद नसताना किंवा मसल पॉवर नसताना, मनी पॉवर नसताना मी या इलेक्शनमध्ये सगळ्यांना तोंड देत इथं प्रचार करत आहे आणि मला निश्चितपणे खात्री आहे की तळेगावचे जे सुजाण नागरिक आहेत, ज्यांचा अभ्यास आहे, ज्यांना वाटतंय की आपल्याला एक सुसंस्कृत आणि अभ्यासू व्यक्तिमत्व इथं प्रथम नागरिक म्हणून पाहिजे, ते निश्चितपणे माझ्या पाठीशी उभे राहतील असा मला विश्वास वाटतो। 1-2 तळी आहेत त्यांचा विकास केला पाहिजे, विकास प्रकल्प आहे। हा प्रकल्प ज्यावेळी सुरू झाला त्यावेळेस आमचे सध्याचे विद्यमान आमदार साहेब हे तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष होते आणि त्यावेळेस त्यांनी तारांकित प्रश्न विधानसभेत केला होता, परंतु नंतर मात्र भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष झाल्यानंतर आणि त्यांच्या कार्यकाळात त्यांनी पुढे काहीच केलं नाही आणि त्याच पक्षाच्या एका कार्यकर्त्याला किंवा पदाधिकाऱ्याला ते आता सरळ नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करतात, त्यांना पाठिंबा देतात, त्यांच्यासाठी प्रचार करतात, त्यांच्यासाठी खर्च करतात। याचाच अर्थ हा जो भ्रष्टाचार होता, एकतर त्यांनी खोटा आरोप केलेला असावा, परंतु माझ्या मते खरोखरी भ्रष्टाचार झालेला आहे। तो भ्रष्टाचार जर बाहेर काढायचा असेल तर माझ्यासारखा निर्भीड असा एक कार्यकर्ता तिथं त्या नगराध्यक्ष पदापर्यंत गेला पाहिजे आणि म्हणून मी ही उमेदवारी जी आहे ही अपक्ष म्हणून मी जाहीर केलेली आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।